विद्यार्थी मित्रांनो, वेलकम all of you in our science classroom. Today we are going to learn about State Council of Education Research and Training Pune Bridge Course Science and Technology Standard 9 Activity number 9. म्हणजेच आपण इयत्ता 9वीची विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील ब्रिज कोर्सची सेतू अभ्यासक्रमाची ॲक्टिव्हिटी नंबर 9 आपण अभ्यासणार आहोत. लेट्स अंडरस्टँडमध्ये आपण व्हॉट वी लर्न हिअर. वी लर्न अबाउट आयोनिक बॉन्ड अँड कोव्हॅलेंट बॉन्ड. वी लर्न हिअर आयोनिक बॉन्ड अँड कोव्हॅलेंट बॉन्ड. रेफरन्स आहे संदर्भ स्टँडर्ड 8 लेसन नंबर 13 chemical change and chemical bond. What we learn here? Chemical change and chemical bond in standard 8. मागच्या वर्षी जरी शिकलो असलो मित्रांनो तरी सेतू अभ्यासक्रमामध्ये आपल्याला ही आपली पूर्वतयारी म्हणून आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. पण यामध्ये लर्निंग आउटकम्स आहे. लर्निंग आउटकम काय आपल्याला साध्य करायचं आहे. एक्सप्लेन द सायन्स इन स्ट्रक्चर ऑफ मॅटर साईज अँड शेप. म्हणजेच पदार्थांमधील जी रचना आहे पदार्थाची त्याचं साईज शेप आकार याबद्दलचं जे विज्ञान आहे ते आपण समजून घ्यायचं आहे. अँड ऑल्सो सेकंड लर्निंग आउटकम इज आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स. रासायनिक बंध म्हणजे हाऊ मेनी टाइप्स ऑफ बॉन्ड वी कॅन फाइंड आउट. आपण हा भाग शिकल्यानंतर आपल्याला एखाद्या कंपाऊंडमध्ये कोणत्या प्रकारचा केमिकल बॉन्ड आहे बंध आहे हे सुद्धा सांगता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर तिसरी लर्निंग आउटकम आहे टू आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ बॉन्ड्स इन कंपाऊंड्स. एखाद्या कंपाऊंड्समध्ये असणारं टाइप्स ऑफ बॉन्ड्स आपण अभ्यासू शकलो पाहिजे आहे. सो लेट्स टेक ए लुक इन टू. मग काय आपण अभ्यासू. सो डिअर स्टुडंट वी लर्न फर्स्ट इयर अबाउट केमिकल बॉन्ड्स. व्हॉट इज केमिकल बॉन्ड. ए केमिकल बॉन्ड इज अ लास्टिंग अट्रॅक्शन बिटवीन atoms, molecules or ions that enables the formation of chemical compounds. The bond may be result from the electrostatic force of attraction. हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज आयन. दोन प्रकारचे आयन असतात. वन इज पॉझिटिव्ह आयन अँड अनदर इज निगेटिव्ह आयन. And in the both oppositely charged ions there is an electrostatic attraction between them. Okay, electrostatic attraction between oppositely charged ion in an ionic bond or sharing of electron in a covalent bond. म्हणजेच दोन प्रकारचं बॉन्ड येतो होते आहे. एक आयोनिक बॉन्ड आहे ज्यामध्ये अट्रॅक्शन असते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मधलं अपोजिट आयन मध्ये, आणि दुसरं आहे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉननी जो बॉन्ड तयार होतो दॅट बॉन्ड इज नोन ॲज कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, म्हणजेच आपण काय शिकलो मित्रांनो. देअर आर टू टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स. वन इज आयोनिक बॉन्ड अँड अनदर इज कोव्हॅलेंट बॉन्ड्स. ओके, त्यानंतर आपण बघूया व्हॉट इज आयोनिक बॉन्ड. मग आयोनिक बॉन्ड म्हणजे काय होते आहे ते आपण या ठिकाणी बघूया. The chemical bond formed by electrostatic force of attraction between oppositely charged cation and anion. म्हणजे positively charged is called positive charged ion is called cation and negative charged ion is called anion. There is a attraction between these two ions. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे अशा म्हणजे आयोनिक बॉन्ड म्हणजे काय तर असं केमिकल बॉन्ड की जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन अपोजिटली चार्ज मध्ये तयार होत असते इज कॉल्ड अन आयोनिक बॉन्ड ऑर इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड. म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन अँड anion इज कॉल्ड ionic bond or electrostatic bond.
ओके, या दोन आयन मध्ये काय होते आहे, अट्रॅक्शन असते आहे आणि त्यापासून जो बॉन्ड तयार होतो, बंध तयार होतो, त्याला आयनिक बंध असे म्हणतात. ओके, बाय टेकिंग अँड गिव्हिंग ऑफ इलेक्ट्रॉन. हा दुसऱ्या पद्धतीने आपल्याला असंही म्हणता येईल, इट इज ए मेथड ऑफ टेकिंग अँड गिव्हिंग ऑर एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स. ही कशी पद्धत आपण म्हणू शकतो याला, इट इज अन एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, by taking and giving of electrons in two or more metals and non-metals. आणि आयोनिक बॉन्ड जेव्हा तयार होत असतो, हा मेटल आणि नॉन मेटल्स मध्ये तयार होतो, हे पण लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते आहे बाय टेकिंग अँड गिव्हिंग ऑर एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि हे कधी होत आहे, कारण मेटल्स आर पॉझिटिव्ह अँड नॉन मेटल्स आर निगेटिव्ह एनायन असते आहे. मग यांच्यामध्ये जे इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन असते, यापासून याला आयोनिक बॉन्ड तयार होतो किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड तयार होतो. दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आयोनिक बॉन्डमध्ये गिव्हिंग अँड टेकिंग ऑफ इलेक्ट्रॉन, एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स होत आहे आणि आयोनिक बॉन्ड हा नेहमी मेटल आणि नॉन मेटल मधूनच तयार होत असतो आहे. आणि म्हणून याला आयोनिक बॉन्ड, दोन आयन तयार होतात म्हणून आयोनिक बॉन्ड. पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन्स तयार होतात, कॅटायन आणि एनायन्स तयार होतात. पॉझिटिव्ह आयन म्हणजे कॅटायन आणि निगेटिव्ह आयन म्हणजे एनायन, आणि म्हणून याला आयोनिक बॉन्ड्स म्हणतात. हे पक्का आपण लक्षात ठेवायचं आहे. मग फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड जे आहे, सोडियम आपल्याला माहिती आहे 11 इलेक्ट्रॉन्स, या ठिकाणी आपण समजून घेऊया. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण पाहिलं 281 कोणाचं आहे, सोडियमचा आहे. लास्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणून याची टेंडन्सी काय राहणार, सोडियम मेटलची टू गिव्ह इलेक्ट्रॉन, देण्याची राहणार आहे. ओके, आणि क्लोरीनचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं 287, म्हणजे यांनी एक इलेक्ट्रॉन दिल्यानंतर हा ऑक्टेट याचा कंप्लीट होईल आणि स्थिर होईल. तर क्लोरीन जो आहे 287, यांनी एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर याच्यामध्ये पण 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट होईल आणि हा सुद्धा स्थिर होईल आणि याला निगेटिव्ह, यांनी इलेक्ट्रॉन घेतलं की निगेटिव्ह चार्ज प्राप्त होतो आणि इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर काय होतं, इथे पॉझिटिव्ह आयन येत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं सोडियम पॉझिटिव्ह आयन, या ठिकाणी बघा, लुक ॲट दिस पिक्चर, हाऊ सोडियम क्लोराईड आयन्स आर फॉर्म. या ठिकाणी आपण बघतोय की सोडियम आयन कसा तयार झाला आहे. सोडियम मधला हा जो एक रेड कलर मध्ये आपल्याला एक इलेक्ट्रॉन दिसतोय आपल्याला 281. ओके, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, हा यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे. ओके, आणि हा क्लोरीन मध्ये किती होते, 287, इथे एक जागा शिल्लकच होती आहे. आणि अशा पद्धतीनं सोडियम कॅटायन, सोडियमचा इथे काय तयार झाला आहे, कॅटायन तयार झालेला आहे आणि क्लोरीनचा सोडियम कॅटायन आणि क्लोरीनचा एनायन. अशा पद्धतीनं हा जो प्रकारचा बॉन्ड तयार होतो, दॅट इज ए आयोनिक बॉन्ड. ओके, हे आपल्याला समजलं असेल. टू कम्प्लीट ए ऑक्टेट इन सोडियम अँड क्लोरीन बाय टेकिंग इलेक्ट्रॉन इन एम शेल मीन्स the second cell of that electron, sodium 1 electron gives to a chlorine, sodium L cell become last cell. In this cell having 8 electrons it form positive ion. Chlorine atom also accept 1 electron, so it attain 8 म्हणजे octet in outermost orbit. So chlorine form negative ion and sodium attain a complete octet. Okay, हे आपण आताच मराठीत पण पाहिलं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन अपोजिटली चार्ज आयन्स फॉर्म ए केमिकल बॉन्ड इन देम. दुसरा जो बॉन्ड आहे तो आहे केमिकल बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड ज्याला म्हणतो आपण. ओके, सहसंयोजी बंध. द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, मगाशी आपण एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन होतो, इथे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ 2 atoms with each other is called a covalent bond. For example, formation of S2 molecule, hydrogen molecule, and 2 hydrogen atom. यामध्ये या ठिकाणी बघा, there are 2 hydrogen atom combined to form a हायड्रोजन मॉलिक्यूल. हायड्रोजन 2 ॲटम पासून एक मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन तयार होते आहे. हायड्रोजन ॲटम इन 1 कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, आणि एकच बॉन्ड असते आहे म्हणून याच्या हायड्रोजनमध्ये नेहमी सिंगल बॉन्ड असतो आहे. त्यानंतर इन हायड्रोजन या ठिकाणी लिहिलेलं आहे, ॲटम कंटेन 1 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स ऑफ हायड्रोजन. ओके, A is 1. 2 atoms of hydrogen are identical, having similar tendency, so they share electrons each other. As a result, electron duplet of both hydrogen is complete and chemical bond is formed. कोणता केमिकल बॉन्ड तयार होतो इथे, हायड्रोजन मध्ये एकाच अणूच्या मूलद्रव्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड
तयार होतो आहे. ओके, टाइप्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. मग 3 प्रकारचे कोव्हॅलेंट बॉन्ड, हा प्रश्न पण आपल्याला लिहायचा आहे. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. सिंगल बॉन्डमध्ये 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पार्टिसिपेटेड, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन मॉलिक्यूल. ओके, हायड्रोजन मॉलिक्यूल. डबल बॉन्ड 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पार्टिसिपेटेड, ऑक्सिजन मॉलिक्यूल. आणि ट्रिपल बॉन्ड जो आहे 3 इलेक्ट्रॉन पेअर्स पार्टिसिपेटेड, फॉर एक्झाम्पल नायट्रोजन. ओके, कारण नायट्रोजनमध्ये अशा पद्धतीचे बॉन्ड्स असतात, ऑक्सिजनमध्ये अशा पद्धतीचे असतात आणि हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड असते. 3 प्रकारचे कोव्हॅलेंट बॉन्ड्स असतात. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. सिंगल बॉन्ड हायड्रोजन मॉलिक्यूलमध्ये होतो आहे, डबल बॉन्ड ऑक्सिजन मॉलिक्यूलमध्ये होतो आहे आणि ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन मॉलिक्यूलमध्ये होतो आहे. या ठिकाणी हाऊ वॉटर मॉलिक्युल्स आर फॉर्म आपण बघूया. वॉटर मॉलिक्यूल आपल्याला माहिती आहे की 2 ॲटम ऑफ हायड्रोजन आणि 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन. आणि ऑक्सिजनचं व्हॅलन्सी 2 आहे, हायड्रोजनचं व्हॅलन्सी 1 आहे. आणि अशा पद्धतीनं 2 ॲटम ऑफ हायड्रोजन अँड 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन इट फॉर्म्स H2O. अशा पद्धतीनं या ठिकाणी एक पेअर तयार झाली, या ठिकाणी एक पेअर तयार झाली आहे. म्हणजे ऑक्सिजनला जर 2 व्हॅलन्सी होते आहे, अशा पद्धतीनं त्या कंप्लीट होते आहे. ओके, याचा अभ्यास केल्यानंतर मित्रांनो बघा, लेट्स प्रॅक्टिस राईट टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स. आत्ताच मित्रांनो आपण पाहिलेलं आहे किती प्रकारचे केमिकल बॉन्ड्स असतात. देर आर 2 टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स. वन इज आयोनिक बॉन्ड and another is chemical bond. ionic bond and chemical bond 2 प्रकारचे बॉन्ड तयार होत आहे, आयोनिक बॉन्ड आणि केमिकल बॉन्ड. ओके, त्यानंतर व्हॉट आर द टाइप्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. मग आत्ताच आपण प्रश्न पाहिला आहे की कोव्हॅलेंट बॉन्ड किती प्रकारचे आहेत. एक आहे सिंगल बॉन्ड. कोव्हॅलेंट कोणते आहे? सिंगल बॉन्ड. त्याच्यानंतर आहे डबल बॉन्ड आणि तिसरं आहे ट्रिपल बॉन्ड. या पद्धतीनं टाइप्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. आता ह्या डायग्राममध्ये कोणत्या प्रकारचा बॉन्ड्स तयार होतो आहे? ओके, आयदर आयोनिक और कोव्हॅलेंट बॉन्ड. आपल्याला माहिती आहे की आयोनिक बॉन्ड हा नेहमी मेटल अँड नॉन मेटलमध्ये तयार होतो. क्लोरीन या ठिकाणी नॉन मेटल आहे आणि मॅग्नेशियम हे मेटल आहे. बॉन्ड बिटवीन मेटल अँड नॉन मेटल इज कॉल्ड ए आयोनिक बॉन्ड. कोणता बॉन्ड तयार होईल इथे? मग आयोनिक बॉन्ड. आपल्या वहीमध्ये आपल्याला आयोनिक बॉन्ड लिहावं लागणार आहे. ओके, त्यानंतर इन फॉलोइंग डायग्राम व्हिच बॉन्ड इज फॉर्म. या ठिकाणी पाण्याचा मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूल आहे. आपल्याला माहिती आहे की वॉटर मॉलिक्यूलमध्ये 2 हायड्रोजन आणि 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन आहे. तर हे 3ही नॉन मेटल आहे. त्यामुळे इथे कोणता बॉन्ड तयार होईल? कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल. इथे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणार आहे. ओके, तर हे प्रश्न आपण मित्रांनो या ठिकाणी बघितलेले आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे, इन फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह आयन व्हिच केमिकल प्रोसेस इज फॉर्म. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन और गिव्ह अँड टेक. म्हणजे दुसरी कोणती प्रोसेस होणार इथे? गिव्ह अँड टेक. कारण पॉझिटिव्ह आयनमध्ये जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन्स गमावतो, गिव्हिंग करतो आहे, त्यावेळेस त्याला पॉझिटिव्ह आयन्स तयार होत आहे. पॉझिटिव्ह आयन्स कोणाला तयार होतो आहे? नेहमी मेटलला. जसं सोडियम मेटल आहे, हा मेटल याला पॉझिटिव्ह आयन का होतो आहे? 281 याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तर हा इलेक्ट्रॉन काय करणार आहे? तर डोनेट करणार आहे. ओके, तर अशा पद्धतीनं डोनेट केल्यामुळे याला 28 अशा पद्धतीचं कॉन्फिगरेशन राहणार आहे आणि म्हणून हा पॉझिटिव्ह होणार आहे. ओके, तर मित्रांनो ही जी ॲक्टिव्हिटी आहे, अधिक अभ्यासासाठी आपण या ठिकाणी लिंक दिलेले आहे, या लिंकचा सुद्धा आपण अभ्यास करावा. आणि माझे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं, बेल आयकॉनला प्रेस करावं, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे असतात ते आपल्याला आल्याचे नोटिफिकेशन मिळणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.